शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निप्पाणी नगरपालिकेच्या गाळेधारकांची बैठक आज बुधवार दुपारी निप्पाणी नगरपालिकेच्या कैलासवासी विश्वासराव शिंदे सभागृहामध्ये नगरपालिकेच्या गाळेधारकांची बैठक झाली। या बैठकीमध्ये जुन्या गाळेधारकांनी आपल्या गाळ्याचे फाळा व भाडे भरण्यासाठी व निप्पाणीतील बैठे व्यापारी व फिरते गाडीधारकांची बैठक घेण्यात आली। फिरते गाडी व्यापारी व बैठे व्यापाऱ्यांनी कोणीही रस्त्यावरती बसून व मध्ये थांबून व्यापार करून नागरिकांना त्रास करू नये असे नगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। ही बैठक आयुक्त गणपती पाटील व तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या मार्गदर्शनाने बैठक झाली। या बैठकीवेळी निप्पाणी नगरपालिकेचे गाळेधारक व छोटे व्यापारी नागरिक उपस्थित होते। या बैठकीमध्ये गाळेधारकांनी आपली तक्रार व मनोगत व्यक्त केले, तसेच त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सर्व गाळेधारक व बैठे व्यापारी तसेच हातगाडी व्यापाऱ्यांनी नगरपालिकेचा फाळा भरून व वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे सांगितले। आज गाळेधारकांची बैठक अगदी खेळीमेळीत पार पडला। उपस्थित सर्व गाळेधारकांनी व सर्वांचे आयुक्त गणपती पाटील यांनी आभार व्यक्त करून बैठकीची सांगता केली। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। मेन रस्ते जे आहेत पहिला त्या लोकांनी पूर्णपणे सायकल दुकान असू दे किंवा कुठलं पण दुकान असू दे हे रस्त्यावर टाकलेलं आहे। या लोकांचा पहिला बंदोबस्त करा। आज ते सायकल जे लोक आहेत ते ऑटोमॅटिकली बंद होऊ शकतात, परंतु मेन रोडच तुम्ही जर लॉक करत बसला स्टँडवर, त्यानंतर निप्पाणीला पर्यायी स्टँडला न जाता असा कुठला मार्ग मिळतोय काय की ज्या लोकांचा बेळगाव नाक्यावरून जर रोड क्लिअर केला तर जत्रेटसला जाणारा हा बेळगाव नाक्याचा माणूस डायरेक्ट सेट जत्रेटसला जाईल, तो तिकडे स्टँडकडे येणार नाही किंवा तिकडे ते ह्याला वरकूड रोडला जात असेल तर तिथला कुठला तो रोड माझी स्टेशन रोड आहे हा तो जर मोठा केला ते लोकांनी ताकीद केलेला आहे तो रोड सुद्धा तिथे केला तर तो स्टँड पण कोण रोड जाणार नाही किंवा जत्रूर चंद्रवा संकल्पसनं अशोकनगरातनं भाड्यात आम्ही सगळे उद्या जमा करतील, पण तुम्ही एक आश्वासन द्या की बाबा 5 वर्ष तुम्हाला आम्ही वाढवून देऊन का असं ते भाडं वाढ तुमचं करून आम्ही तुमच्या ताब्यात देतो एवढं सांगा। आम्ही सगळे आमची कमिटी आहे तुम्हाला भाडं क्लिअर करून आमचं आम्ही देतो, परंतु तुम्ही एवढं सांगा की बाबा 5 वर्ष तुम्ही वाढवून देतो आणि का असं ते तुमचं भाडं 5 वर्षानं वाढ करतो असं सांगितलं तर बरोबर। तर मी तहसीलदार साहेबांना बी नम्र आव्हान वसूल जसं की आता म्हणजे खांबे साहेबांनी आम्हाला जे बोलले कि बाबा नगरपालिकेमार्फत आणि तहसीलदार साहबांनी एक हमी द्यावी कि बाबा पहले से ये लोग गाड़ी के अंदर है, अब पहले से बहुत पहले से है। अब आप अगर भाड़ा भरने के बाद अगर आप उनको निकाल देंगे ऐसा कुछ भी करेंगे, एक दिल में डर है, तो आपके तरफ से गाड़ी वालों को जो है एक हमी चाहिए कि बाबा आपको हम नहीं निकालेंगे और एक 10 साल 5 साल 12 साल जो भी आपका रहेगा उसके हिसाब से आप बढ़ा के देखिए। उनकी रोजी रोटी का मसला है, ऐसा नहीं कि कोई उस गाड़ी के अंदर जो है 10 बाय 10 हो या 10 बाय 20 जो भी छोटे छोटे गाड़ियाँ, ऐसा नहीं कोई कल लाखों का बिजनेस होता है। हर एक का जो है रोजी रोटी का सवाल है, इसके अंदर रोजी रोटी चलती रहती है। तो सब लोगों को जो है जैसा गाड़ा आपने पहले से दिया है उसी तरह आप उनके गाड़ी उनको वापस और दे, और जिन लोगों को नए गाड़ी जो देने का समझो आपको अगर कोई भी गाड़ी और बढ़ा के देना है और भी व्यापार करना चाहते हैं, कुछ भी धंधा पानी करना चाहते हैं, बहुत से निप्पाणी के अंदर ऐसे एरिया है कि बाबा वहाँ पे गाड़ी और बढ़ा के और इम्प्रूवमेंट करके निप्पाणी स्वच्छ शहर आपको जो है निप्पाणी सुंदर चाहिए, तो गाड़ी वगैरह ये सब चीज़ बढ़ा के और तुम खुद ही बढ़ाओ ये सब ನಮ್ದು ಇಷ್ಟ ಏನು ವಿನಂತಿ ಅದೇ ಈಗ ನಾವು ಏನೇನು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಏನು ನಡೆದೆವು ನಮ್ಮನ್ನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಮಾನ್ಯ ವಿನಂತಿ ಇದೆ। ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಬಾಡಿಗೆ ತುಂಬ ಲೇಟ್ ಆಗಿದೆ, ತುಂಬ್ತೇವೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಸುಮಾರು ಜನ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ, ಆ ನೀವು ಕೊಟ್ಟಂಥ ಬಾಡಿಗೆದಿಂದ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ನಡೀತದೆ, ನಮ್ಮ ಮನೆ ಸಂಸಾರ ಎಲ್ಲ ನಡೆಯೋದು ನಿಮ್ಮ ಗಾಡಿಯಿಂದ ನಡೀತದ। ನಮ್ಮದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಏನಿದೆ, ಈಗಾಗಲೇ ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟ ಗಾಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ನೀವು ಅದನ್ನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ ಮಾಡುವ ಯೋಚನೆ ಇದಾದ್ರೂ ನಮ್ಗೆ ಸವಲತ್ತು ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ, ಮತ್ತು ಯಾವುದೋ ರೀತಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗಬಾರ್ದಂಗೆ ನಾವು ನೋಡ್ಕೋತೀವ್ರಿ। तहसील साहेबांना माझी नम्र विनंती आहे
आजपासून 50 वर्षापासून आमच्या बसस्टँडच्या एरियामध्ये गाडीधारक खेळाचा वापर करतात, पण ट्रॉफिक समोर करतात. कुठल्याही ट्रॉफिकला अडथळा आणून दिलेला नाही अजूनपर्यंत. आमची ट्रॉफिक हँडल करना आमची खेळवत जातात. हमारे बार हमारे ट्रॉफिक हैंडल करने के लिए हमारे लड़के लोग भी जाते होते हैं. किधर सर्कल में कोई भी पुलिस नया गया तो भी जाता है, उसको पूछो. अभी हमारे ट्रॉफिक का ऐसा प्रॉब्लम है, उधर गाड़ी रुका तो ये केले वाला उधर रुकता है. केले वाला रुकने के बाद क्या करता है, साहब आके बोलते हैं वो गाड़ी को ये करता है, वो क्या भी नहीं हुआ, अभी तक हुआ नहीं है. पुलिस डिपार्टमेंट को पकड़ के चले सबके, तो उनको भी हमने होगी जरूर. बट ऐसा हुआ है कि केले वाला उधर से जाता रहता है, लेकिन अभी केले वाले में जो बैठता है अभी हमारा केले वाला, वो इसके पर बैठता है, क्या पर फुटपाथ पर बैठता है सर. उसके लिए ट्रॉफिक का अडथळा केले वाले तो नहीं होता सर. आता आगाಗಿಲ್ಲ ಸರ್. ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಮಾಡ್ತಾರ ಸರ್, ಈ ಫುಟ್ಪಾತ್ ಇದೆ ಸರ್. ಆ ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಅವರು ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಅವರು ಆ ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ. ಯಾರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್ ಅಲ್ಲೇ ಇದು ಎಲ್ಲ ಒಲೆಯರಿದಾರಲ್ಲ ಸರ್, ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರು. ಚಪ್ಪಲ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋರು, ಬಾಳೆಹಣ್ಣು ಮಾಡೋರು, ಬಟ್ ಫ್ರೂಟ್ ಮಾಡೋರು ಅಷ್ಟೇ ಇದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಬಂತಂದ್ರೆ ನಾವು ಒಳಗೆ ಹೇಳ್ಬಾರ್ದು, ನಾವು ಹೇಳ್ಬಿಡ್ತೇವೆ ಸರ್. ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಅದು ಏನಿದೆ ಸರ್, ಇನ್ನೊಂದಾಗ ಭಾಳ ವರ್ಷ ಆಗಿದ್ದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದ್ರೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡೋದು. ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಹಿಂದೂ ತೊಂದರೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಷ್ಟೇ ನೀವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ರಿ. ಬಟ್ ಬಡವರಿಗೆ ಬಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಹೊಡಿಬಾರ್ರಿ ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ರಿ. सर्वांचे मनोगत ऐकून घेऊन आयुक्त गणपती पाटील यांनी माहिती दिली. वेंडिंग जोन नहीं किया तो आप रोड पे बैठ सकते हैं, लेकिन वेंडिंग जोन किया है, हमने व्यवस्था किया है. मैं बोल रहा हूँ एक्ट का बोल रहा हूँ एक्ट. और उस एक्ट में और एक है, क्या चीज़ है, मतलब आप जो हमारा लैंड यूज करते हैं म्यूनसिपालिटी का, उसके लिए आपको भू बाड़ी बोलते हैं, वो बनने का है. एक्चुअली हमारे काउंसिल को आप धन्यवाद बोलना चाहिए, क्योंकि भू बाड़ी हम नहीं ले रहे हैं, वो काउंसिल डिसीजन लिया है लास्ट डिसीजन. तो सब गरीब लोग ही रहते हैं स्ट्रीट वेंडर, इसलिए वो भू बाड़ी मत ले लो करके काउंसिल रेजोल्यूशन किया है. इसी कारण हमने ये भी नहीं ले रहे, भू बाड़ी नहीं ले रहे, वो भी एक है. लेकिन एक्ट में वो ये है, सुविधा है, आपसे हम ले सकते हैं, स्ट्रीट वेंडर से भू बाड़ी ले सकते हैं. फिर भी आपको वेंडिंग जोन किया तो हम आप उधर बैठने का सवाल ही नहीं पैदा होता. फिर भी आप बोल रहे हैं, हम वो भी ध्यान में रखते हैं. और उसके अलावा आप जो एनक्रोचमेंट का है वो तो आपको निकालना ही पड़ेगा. आपका जो दुकान है उतने में ही काम को ये व्यापार करो. वो जो एनक्रोच है आप निकालो, नहीं तो बाद में अभी आप बेंगलुरु में देख रहे हैं कैसे कर रहे हैं वो सब. वो उसके अलावा हम वो बाद में हम निकालते हैं, आप नहीं निकालते तो हम तो निकालते हैं. अभी रेंट का वो गाधारक का आपने बोला, वो तो मैं ओपनली कुछ बोल नहीं सकता, लेकिन आप रेंट पर हो उतना ही मैं बोल सकता हूँ. लेकिन आपके साथ है हम हैं उतना मैं बोल सकता हूँ. त्याचबरोबर माननीय तहसीलदार सुरेश मुंजे यांनी सुद्धा सर्वांना मार्गदर्शन करून गाळेबद्दल माहिती दिली. ಈಗ ತಾವೊಬ್ಬ ಈಗ ನೀವು ಗಾಳೆದಾರಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬೇಕೀಗ. ಈಗ ನಾನು 30 ವರ್ಷದಿಂದ ಗಾಳೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, 1.5 ಲಕ್ಷ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಕೊಟ್ಟರೆ ನಾ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅಂತ ನೀವು ಗಾಳೆದಾರ ಅಂತಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಹಾಗೆ ಕಾಮನ್ ಆಗಿ ಈಗ ನಾವು ನೀವು ಈಗ 1 ಲಕ್ಷ 1.5 ಲಕ್ಷ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ನೀವು ಆ್ಯಡನ್ ಮೇಲೆ ಅದು 1,000 1,500 500 ಕಟ್ಕೊಂಡು ಬಂದರೆ ಆ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಈಗ ಇದು ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಇದು ನಮ್ಮ ತಹಶೀಲ್ದಾರ್ದಲ್ಲ ಕಮಿಷನರ್ದಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರೋದು. ಇದನ್ನು ಬೆಳೆಸೋದು ಮತ್ತು ಇದನ್ನು ಮಾಡೋದೆಲ್ಲ ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಪರಸ್ಪರ ಇದೆ. ಈಗ ನಾವು ನಮ್ದಷ್ಟೇ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಎರಡನೇದು ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಕಮಿಷನರ್ ಅವರು 60 to 70% ಎಲ್ಲರೂ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಾಕಿ ಯಾರು ಉಳ್ಸ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ನಾನು ಕೂಡ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ವತಿಯಿಂದ ಒಬ್ಬ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವು ಬಳಕೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಆ ಭೂ ಬಾಡಿಗೆನ ಕಟ್ರಿ. ಮತ್ತು ವಾಪಸ್ ನೋಡ್ರಿ, ವಾಪಸ್ ಹೆಂಗದ, ಈಗ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಅದನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಿಯಮಗಳನ್ನ ವಾಪಸ್ ಹರಾಜಿನಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು ಅಥವಾ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೆದಾರ ಕೊಡಬೇಕು, ಹಿಂದಿದ್ದವ್ರು ಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಇನ್ನೊಬ್ರು ಬರ್ತಾನಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ರು ಯಾರು ಬರ್ತಾನಂದ್ರೆ ಅವನು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದಂಗೆ ಇರ್ತಾರೆ. ಇವೆಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ನಾವು ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೋದು ಈಸಿ. ನೀವು 30 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ರಿ, ನೀವು ಇರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದಂದ್ರೆ ಅದು ಇನ್ಯಾವ ಒಬ್ಬ ಜೆನ್ಯೂನ್ ಅಥವಾ ಯೋಗ್ಯ ನಿಮ್ಮಂತ ಬಡವರು ಮತ್ತೆ ಕಲಾವಿದಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವ 2,500 ಈಗ ನೀವು ಕಟ್ತೀರಿ, ಅವ 3,000 ಬಾಡಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಬರ್ತಂದ್ರೆ ಅದೆಷ್ಟು ಬಾಡಿಗೆ ಅದಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಜನರಲ್ ಆಗಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗೋದು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ಬೇರೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ನಿಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯವ್ರು ಮತ್ತು ಅವ ನಿಮ್ಗಿಂತ ಬಡಬಡವು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿರ್ಬೋದಲ್ಲ. ಅವೆಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಗಮನಿಟ್ಟು ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ದಯವಿಟ್ಟು ವಿನಂತಿ ಇದೆ, ಅದು ನೀವು ಕಟ್ಟಲೇಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಯಬಿಲಿಟಿ, ಅದನ್ನು ಕಟ್ಟ್ರಿ ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ
ಅದು ಏನು ತಾವು ಈಗ 2-3 ವಿಚಾರಗಳ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಂತೆ ಅಂಗಡಿಕಾರ ಹೊರಗೆ ಹಾಕಿರಲ್ಲ ಅದನ್ನ ತಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ತೆಗಿಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಈ ಟ್ರಾಫಿಕ್ ಈ ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರಗಳಿಂದ ಎಲ್ಲೇ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗತ್ತೆ ನೀವ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೋಲಿಕೆ ಹಾದಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಕ್ಚುಲಿ ಈಗ ನೀವು ಬಾಳೆಹಣ್ಣು ಗಾಡಿಯಿಂದ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಭಾಜಿ ಸರ್ಕಲ್ನಾಗ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗತ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಏನು ಪೊಲ್ಯೂಷನ್ ಹಾಕಬೇಕು ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಸೈಡ್ ಹಾಕಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದು. ಇಟ್ ಇಸ್ ಯುವರ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ. ನನ್ನಿಂದ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನನ್ನ ಸೈಡಿಗೆ ಎಲ್ಲೋ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗದೆ ಇರೋದ್ರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಟ್ಸ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ. ಅದನ್ನ ಅರ್ತ್ಕೊಂಡು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ನೀವೆಲ್ಲವನ್ನೂ ಹೇಳಿದ್ಕೋ ತಲೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಅದಕ್ಕೂ ಇಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಯಾವ ಥರ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಇದನ್ನ ಹೇಳುತ್ತಾ. ಆಮೇಲೆ ಇದೇನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಅದರೊಳಗೆ ಪ್ರಯಾರಿಟಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವೇನಾದ್ರೂ ಸಾಧ್ಯ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಹೇಳಿದಲ್ಲ DC ಟ್ಯಾಬ್ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಬಟ್ ಫೇರ್ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರಬೇಕಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಅವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳು ನೀಡಿದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ.